नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावर आपण सलग 12व्या भागात पुन्हा एकदा चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत पुन्हा एकदा आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. आदेश. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. चर्चेला सुरुवात करायचीच आहे. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरमार्फत ज्योतिष विद्यांच्या शास्त्रांच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे. एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मला नमूद करण्यासारखी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकी एक आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज असून हे कार्य घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवत आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर मुंबई या ठिकाणी स्थित आहे. ॲडव्होकेट माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरमध्ये सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी आपण गुरुजींना भेटू शकता. अजून एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायची आहे ती म्हणजे आता पुण्यामध्ये देखील माधव गुरुजींचं मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. ऑलरेडी ते त्या ठिकाणी उपस्थित असतात. जानेवारी महिन्याच्या म्हणजे या महिन्याच्या 29, 30 आणि 31 या 3 दिवशी ॲडव्होकेट माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहेत. त्यामुळे ज्या कोणालाही ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना भेटायचं असेल त्यांनी जे स्क्रीनवरती तुम्हाला आता नंबर्स दिसत आहेत त्या नंबरवरती फोन करावा आणि त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. खूप महत्त्वाचा विषय आज आपण निवडला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आरोग्य धनसंपदा असं आपण म्हणतो. श्लोकांमध्ये पूर्वजांनी सुद्धा आपल्याला ते सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलेलं आहे. मात्र ही संपदा, ही आरोग्याची जी धनसंपदा आहे ती सगळ्यांनाच प्राप्त होते असं नाही. आणि मग अनेक अडचणी, आरोग्याच्या तक्रारी, आता जर आपण बघितलं तर 90% लोकांना आरोग्याच्या समस्या आहेत, तक्रारी आहेत. ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून ही जी धनसंपदा आहे ही मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो का? प्रशांतजी, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्ही विचारला. कारण आता या कोविडच्या ज्या वेळेला याच्यातून आपण पिरियडमधून निघालो त्याच्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये पहिली समस्या जर काय असेल तर स्वतःच्या आयुष्याच्या बाबतीत आहे. म्हणजे लोक विचारायला येतात त्यावेळेला पहिलं विचारतात की मला आयुष्य किती आहे ते सांगा, मी दीर्घायुष्य आहे की नाही ते सांगा. हे प्रत्येकाच्या मनामध्ये एक भय निर्माण झालं आहे. म्हणजे आणि एकंदरीत बघितलं गेलं तर आता प्रत्येकाला 50 नंतर, 40 नंतर, अगदी 35मध्येच काही ना काही असे आजार जडायला लागलेले आहेत की त्याच्यामुळे माणूस खरोखरही भयभीत आहे. आणि त्या धर्तीवरती हा जो तुम्ही विचारलेला प्रश्न आहे की आरोग्य धनसंपदा, तर याच्यामध्ये विषय असा वाटेल की ॲस्ट्रॉलॉजी याच्यावरती काय मार्गदर्शक करू शकते. पण आपण जर सखोल बघितलं की त्याकरता आपल्याला ॲस्ट्रॉलॉजीची निर्मिती बघावी लागेल की ॲस्ट्रॉलॉजीचा उगम बघावा लागेल. तर ॲस्ट्रॉलॉजीचा उगम जर आपण घेतला तर अथर्ववेदापासूनच ॲस्ट्रॉलॉजीचा उगम आहे. आणि ज्या गोष्ट जसं आपण आरोग्य म्हणतो तर आरोग्यावरती आपल्याला काय मिळतं तर मेडिसिन मिळतं, औषध मिळतं. या औषधाचं म्हणजे आयुर्वेदाचं जर उगम काढलं तर ते सुद्धा अथर्ववेदामध्ये आहे. म्हणजे अथर्ववेदाचं एक अंग ज्योतिष आहे आणि अथर्ववेदाचंच एक अंग आयुर्वेद आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी या अथर्ववेदामधूनच आपल्याला प्राप्त होतात. आता याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीचा रोल असा आहे की खूप सोपा आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण डॉक्टरांकडे कधी जातो? जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा. म्हणजे रोग झाल्यानंतर काय आहे तर औषध आहे, बरोबर आहे. पण निरोगी राहण्याकरता आपण डॉक्टरांकडे जाऊ का? तुम्ही असे चालत फिरत गेले डॉक्टरांकडे, फॅमिली डॉक्टर असेल तर त्यांच्याकडे की डॉक्टर काय नाही मला निरोगी राहण्याकरता काहीतरी औषध द्या, आपण 100% जात नाही. बघा आपल्याला एखादी ट्रीटमेंट दिलेली असते की ह्या 5 गोळ्या घ्या, तो 5 गोळ्यांचा कोर्ससुद्धा आपण कंप्लीट करत नाही. जर दुसऱ्या दिवशी आपला ताप गेला तर त्या दिवसापासून आपण त्या गोळ्या घेत पण नाही, कारण आपल्याला औषध घ्यायची एवढी आवडच नसते. तर त्याप्रमाणे तुम्ही बघाल तर ज्यावेळेला रोग होईल किंवा ज्यावेळेला आजारपण येईल त्यावेळेला तुम्हाला औषध आहे. पण निरोगी राहण्याकरता काय असेल तर निरोगी राहण्यासाठी ॲब्सोल्युटली तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीच आहे की ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला पूर्णपणे निरोगी राहण्याकरता मार्गदर्शन करते. आता निरोगी राहण्याच्या याच्यामध्ये कसं आहे की आपल्या माणसाची जी प्रवृत्ती आहे, कुठलाही व्यक्ती तुम्ही घेतला म्हणजे स्त्री असो पुरुष असो, तर मानवी देहाच्या 3च प्रकृती आहेत. या 3 प्रकृतीमध्ये काय आहे? कफ आहे, पित्त आहे आणि वात आहे. म्हणजे एक तर तुमची प्रवृत्ती कफ प्रवृत्ती असेल, जी प्रकृती असेल ती, दुसरी प्रकृती तुमची पित्त असेल किंवा मग तुमची जी प्रकृती असेल ती वात असेल. मग ॲस्ट्रॉलॉजर ज्यावेळेला तुमची कुंडली, हस्तरेखा कुठल्याही याच्यावरनं बघतो त्याच्यावेळेला ते सर्वात पहिलं इंटिमेशन करतं की याची बॉडी कशी आहे.
म्हणजे याची कुठल्या ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकृतीमध्ये हा येतो, कफमध्ये येतो, पित्तमध्ये येतो का वातमध्ये येतो. त्यामुळे कितीतरी वेळेला ज्यावेळेला लोकांची कुंडली मांडतो 40मध्ये लोक असतात त्यावेळेला तुम्हाला सांगतो आम्ही की 52व्या वर्षी किंवा 51व्या वर्षी तुम्हाला हार्ट ट्रबल होण्याची शक्यता आहे, तुमची एन्जिओप्लास्टी होऊ शकते, एन्जिओग्राफी तुम्हाला करायला लागू शकते. आणि याला एकमेव कारण काय असेल तर तुमचं गॅस ट्रबल आहे की गॅस ट्रबलमुळे हा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. हा मधला जो 10 वर्षाचा पिरियड आहे त्या 10 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही काही योगा वगैरे केलं, रेग्युलर चलनवलन तुम्ही चांगलं ठेवलं, चाल ठेवली रेग्युलर, आणि हा जर वात तुमच्या शरीरातला पूर्णपणे व्यवस्थित निघत राहिला तर 100% तुमचं हार्ट चांगलं आहे, ही तुमच्यावरती वेळ पण येणार नाही. एवढं क्लिअर आम्ही ज्यावेळेला हात किंवा पत्रिकेच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो त्यावेळेला सांगतो. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्हाला सर्वात पहिले हे कळतं की तुमची प्रकृती कशी आहे, कफ आहे, पित्त आहे का वात आहे, आणि मग त्याला अनुषंगून तुम्ही काय करायला पाहिजे की त्याच्यावरती तुम्हाला ठळक उपासना म्हणजे की औषध न घेता सुद्धा कितीतरी साधनं आहेत. मग त्याच्यामध्ये योगा असेल किंवा आणखीन काही चालणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सूर्यनमस्कार असतील, तशा प्रकारचं मार्गदर्शन ॲस्ट्रॉलॉजी त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण करतं. आणि ॲस्ट्रॉलॉजी आरोग्य धनसंपदाच्या बाबतीमध्ये का महत्त्वाचं आहे तर हे ॲस्ट्रॉलॉजी असं तुम्हाला औषध देतं की ज्याच्यामध्ये तुम्ही निरोगी राहता. आणि तुम्हाला मेडिसिनमध्ये म्हणजे मेडिकल सायन्समध्ये तुम्ही गेले किंवा आयुर्वेदामध्ये गेले तर तुमच्या रोगावरती तुम्हाला औषध मिळतं. ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला असं औषध देईल की ज्याच्याने तुम्ही निरोगी राहाल, आणि जे निरोगीपण तुम्हाला डेफिनेट पूर्ण आयुष्यभर आरोग्य धनसंपदा देईल. नक्कीच. तुम्ही सुरुवातीला बोलताना असं म्हणालात की प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य व्हावं असं वाटतं, आणि अर्थात ते अगदी जो माणसाच्या जन्माला आला आहे त्या प्रत्येकाला जरी आपण विचारलं तरी तो सांगेल की मला 100 वर्ष जगायचं आहे. पण मग दीर्घायुष्य होण्याकरता म्हणून जर आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं असेल ॲस्ट्रॉलॉजीचं तर ते मिळतं का? 100% प्रशांतजी. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीचा पहिला आशीर्वादच येतो की जीवेत शरधाम शतात, म्हणजे की तुम्ही भरपूर वर्ष जगा आणि शेकडो वर्ष तुमचं आयुष्य राहू दे, हा ॲस्ट्रॉलॉजीमधनं मिळालेला आशीर्वाद आहे. म्हणजे की आज जर आम्हाला कुणाला बड्डे विश करायचा असेल तर आमचा हा स्लोगन पहिला येतो की जीवेत शरधाम शतात, की तुम्ही भरपूर कालावधी जीवन तुम्हाला मिळावं. पण दीर्घायुष्य मिळण्याबरोबर महत्त्वाचा विषय आहे की ते निरोगी पण असलं पाहिजे. एखाद्याला दीर्घायुष्य भेटलं आणि शुगर आहे, हे आहे, BP आहे, आणि मग हार्टचा प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे, किंवा पॅरालिसिसचा अटॅक आला आहे, तर अशा आयुष्याचा काही उपयोग नाही. म्हणजे दीर्घायुष्य असायला पाहिजे प्रत्येकाला वाटतं. आपण लहानपणापासून ती स्टोरी ऐकतो की तो मोळी उचलताना देवाला हाक मारतो की देवा उचल मला आता, आणि मग देव प्रगट होतो तरी म्हणतो चल, मग तो म्हणतो अरे नाही मी मोळी उचलायला हाक मारलेली होती, मला काय जायचं नाही. म्हणजे जीवन प्रत्येकाला प्यारा आहे. अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा तुम्हाला असं वाटतं की आपल्याला आणखीन आयुष्य हवं होतं, आणि दीर्घायुष्य प्रत्येकाला मिळावं हा ॲस्ट्रॉलॉजीचा सुद्धा एक संकल्प आहे. मग दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता डेफिनेटली ह्या याच्यामध्ये म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खूप चांगलं मार्गदर्शन आहे. जसं जनरल याच्यामध्ये बघा की प्रत्येक वेळेला जर आपण साधनेमध्ये किंवा उपासनेमध्ये बघितलं आणि थोडासा उगम शोधला ना तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये प्रत्येक गोष्टीचा उगम येतो प्रशांतजी. म्हणजे आज विश्वामित्रांची कृपा आहे की विश्वामित्रांमुळे आपल्याला गायत्री मंत्र मिळाला. ज्या गायत्री मंत्रामुळे आपलं वातावरण शुद्ध राहतं, आपलं शरीर शुद्ध राहतं, ह्या गोष्टी मिळतात. तसंच दुसरी साधनं करणारे आमचे मार्कंडेय ऋषी होते जे चिरंजीवी आहेत, आणि त्या मार्कंडेय ऋषींची ही साधनं आहे किंवा त्यांचे हे आपल्यावरती उपकार आहेत की त्यांच्यामुळे महामृत्युंजय आपल्याला मिळाला. मग तो महामृत्युंजय आपल्याला मिळाल्यानंतर महामृत्युंजय याग तुम्ही करू शकता, महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही करू शकता. आता महामृत्युंजय मंत्राचा डेली जप करणं हा सुद्धा तुम्हाला एक दीर्घ आयुष्याकरता मोठा रामबाण उपाय होऊ शकतो. महामृत्युंजय याग तर अगदी म्हणजे की सर्व श्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे, आणि आपण सुद्धा 18 फेब्रुवारीला महामृत्युंजय याग दर महाशिवरात्रीला करतो, पूर्ण शास्त्रविधानांनी करतो. त्याच्यामध्ये सहभाग होऊन तुम्ही दीर्घायुष्याचा लाभ घेऊ शकता. दुसरं आज महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की जसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सखोलतेमध्ये अनेक ऋषींनी याच्यावरती साधना केलेली आहे, अनेक ऋषींनी याच्यावरती उपासना केलेली आहे, अनेक जणांनी याच्यावरती रिसर्च केलेलं आहे. या रिसर्चमध्ये असं आहे ना की महामृत्युंजय याग, त्यानंतर महामृत्युंजय साधना, महामृत्युंजय मंत्राचा जप, याच्याबरोबर प्रशांतजी आवर्जून आपल्याकडे शांतिकर्म सांगितलेलं आहे किंवा कर्मकांड आपल्याकडे सांगितलेलं आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल किंवा आपल्या श्रोत्यांना पण आज सर्वांना माहिती होईल याकरता आपण या विषयात सांगू नक्की की वयाच्या 50व्या वर्षापासून शांती सांगितलेली आहे की वयाचं 50 वर्षाचं तुम्ही ज्यावेळेला व्हाल त्यावेळेला 50 वर्ष जगले. इथे वपुर्झामध्ये वपू काळेंचं एक सुंदर वाक्य येतं. ते असं म्हणतात की अत्तराची बाटली संपत आली म्हणजेच बाटली जास्त जपायची असते. आणि आपल्या आयुष्याचं तसं आहे म्हणजे की आपण हल्ली 40च म्हणतो की आता माझी सेकंड इनिंग चालू झाली, पण अध्यात्माच्या हिशोबाने तुम्ही 100 वर्ष तरी आयुष्य जगायला पाहिजे अशी सगळं ऋषीमुनींची इच्छा आहे. म्हणून मग ते 50मध्ये आल्यानंतर म्हणजे 50% प्रवास झाल्यानंतर आता दीर्घायुष्य हो हा त्यांचा संकल्प होता. आणि तो संकल्प असल्यामुळे 50च्या वयामध्ये त्यांनी पहिली शांती ठेवली जिचं नाव आहे वैष्णवी शांती. त्याच्यानंतर मग आपण 55 वर्षाचे होतो, 55 वर्षाचे होतो त्यावेळेला वरुणी नावाची शांती येते. मग आपण 60 वर्षाचे होतो त्यावेळेला उग्ररथ नावाची शांती येते. 60मधनं आपण ज्यावेळेला 65मध्ये जातो त्यावेळेला मृत्युंजय नावाची शांती येते. 65 नंतर 70मध्ये जातो त्यावेळेला भैमरथी म्हणून शांती येते.
75मधनं आपण 70मधनं 75मध्ये जातो त्यावेळेला ऐंद्री नावाची शांती येते. 80 वर्षाचे आपण होतो त्यावेळेला तुम्हाला सर्वांना श्रुत आहे की आपण सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा करतो. म्हणजे 80 वर्ष तो जगला तर 1000 चंद्र त्यांनी बघितले. तर या संकल्पनेने त्याचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आपण करतो. 85व्या वर्षी आपण रोंद्री नावाची शांती करतो. 90व्या वर्षी आपण कालस्वरूप नावाची शांती करतो. 95 वर्षाच्या आयुष्यात तुम्ही ज्या वेळेला प्रगट होता त्याच्या वेळेला कालस्वरूप शांती तुमची केली जाते आणि 100व्या वर्षी महामृत्युंजय शांती तुमची केली जाते. अशा एकूण 50 पासून 100 वयोगटापर्यंत दर 5 वर्षांनी तुमची शांती करण्याचं कर्म आहे. या शांती कर्म करण्यामध्ये याच्यामध्ये जे काही मंत्र आहेत ते मंत्र इतके सुंदर आहेत की त्याच्याने तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे तुमच्या शरीरामध्ये हे पूर्णपणे ताकद निर्माण व्हावी, शक्ती निर्माण व्हावी अशा प्रकारच्या अर्थाचे मंत्र आहेत. याच्यामध्ये जे हवनीय द्रव्य वापरलं जातं ते हवनीय द्रव्यामध्ये प्रॉपरली साळीच्या लाह्या वापरल्या जातात की साळीच्या लाह्या या दीर्घायुष्य देतात. त्याच्यानंतर तिळाचा वापर केला जातो. पांढरे तीळ आणि काळे तीळ ह्याच्या आहुती दिल्या जातात. जवाच्या आहुती दिल्या जातात. या सगळ्या पाठीमागे जर तुम्ही प्रिन्सिपल बघाल तर त्या आहुतींची जी वैशिष्ट्य आहेत की ती ज्यावेळेला त्या हवनामध्ये अर्पण होतील आणि त्या माध्यमातून जो धूर निघेल जो तुमच्या शरीरालाच प्राप्त होईल तो जो अग्नी होईल त्या अग्नीची हीट तुम्हाला मिळेल. तर त्याच्यामधनं तुमच्या शरीरामध्ये काय होईल तर तुमच्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल. तुमचं शरीर तरुणमय होणार नाही परंतु शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होईल आणि कुठेतरी ओज नावाचा धातू जो तुमच्या मांडीमध्ये आहे जो संपत येतो ज्याच्यामुळे वार्धक्य येतं तर तो ओज नावाचा धातू तुमचा पूर्णपणे डेव्हलप होईल. इतकी सुंदर त्याच्यामध्ये सायंटिफिक रचना आपल्या ऋषीमुनींनी केलेली आहे. ह्याच्यामध्ये आवर्जून एक दशविद्या म्हणजे दशविद्या एक स्नान याच्यामध्ये येतं की 10 प्रकारे माणसाला स्नान घातलं जातं. त्या स्नानामध्ये सप्तमर्तिका असतात, वेगवेगळ्या नद्यांचं पाणी असतं, समुद्राचं पाणी असतं आणि या पाण्याने त्याला पूर्णपणे स्नान घातलं जातं. म्हणजे तो त्याच्यामध्ये विधी येतो. याच्यामध्ये विशिष्ट अशा मंत्रांनी औक्षण केलं जातं की त्या मंत्राच्या याच्याने एरवी जरी रुटीनमध्ये आपण औक्षण करत असलो तरी त्या औक्षणाकरता म्हणले जाणारे श्लोक वेगळे आहेत. म्हणजे तसं विशिष्ट औक्षण त्या ठिकाणी केलं जातं आणि मग तुलादान केलं जातं. त्याचं वजना इतपत म्हणजे त्याच्या देहाच्या वजना इतपत बाकी गोष्टींचं दान. मग कोणी फळामध्ये तुला करतं, कोणी फुलामध्ये करतं, कोणी पुस्तकामध्ये करतं, कोणी मिठाईमध्ये करतं, कोणी धान्यामध्ये करतं. अशा वेगवेगळ्या करून त्याच्यात तुलादान केली जाते. आणि या याच्यानी संपूर्णपणे तुम्ही कराल त्यावेळेला तुमच्या मनामध्ये कुठेतरी एक आत्मविश्वास निर्माण होतो, कुठेतरी पुण्य तुमच्या मनामध्ये निर्माण होतं, कुठेतरी तुम्हाला एक कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि डेफिनेटली तो तुम्हाला दीर्घायुष्य करण्याकरता चांगला ठरतो, उत्तम ठरतो. इतका ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला दीर्घायुष्याकरता एवढ्या चाव्या तुम्हाला देऊन ठेवलेल्या आहेत. तुम्ही ज्या वयोगटामध्ये असाल त्या वयोगटामधली शांती लक्षात घ्या आणि त्या प्रकारची शांती करा. मी निश्चितपणे सांगतो की ही शांती केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये वृद्धी होईल. हे बघा, मृत्यू अटाळ आहे, त्याला कुठलंही चॅलेंज नाही. मृत्यू हे सत्याचं आहे आणि तो अटाळ आहे. परंतु शेवटी असं आहे ना की आपलं शरीर जर मजबूत असेल ना तर आपण तेही पुढे ढकलू शकतो. बरं का, खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्तानं. आपल्याला सगळ्यांना कळलं असेल की दीर्घायुष्याकरता जसं आरोग्य महत्त्वाचं आहे, जसं इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तसंच आपल्याला या पद्धतीनं शांतिकर्म, आपलं जे संस्कृती आपल्या परंपरेनं शिकवण्या गेलेल्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. काळाच्या ओघात हे कुठेही विसरलं जाऊ नये, काळाच्या ओघात हे कुठेही बाहेर पडलं जाऊ नये याकरता प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर सातत्यानं काही ना काहीतरी उपक्रम राबवत असतं. ते सगळे उपक्रम आपल्याला कळतच असतात. आत्ता TV स्क्रीनवरती तुम्हाला सरांचे नंबर्स दिसत आहेत. या सगळ्या संदर्भातली माहिती, मार्गदर्शन तुम्हाला त्यांच्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही कधीही त्यांची भेट घेऊ शकता. 29, 30 आणि 31 या 3 दिवशी सर जानेवारी महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये पुण्यामध्ये आहेत. तिथेही तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, ब्रेकवर जाण्याच्या आधी तुम्ही शांती, कर्म अशा अनेक गोष्टी तुम्ही सांगितल्या की ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, शास्त्रानं सांगितलेल्या आहेत आणि त्या आपण आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो. पण आता प्रश्न असा उरतो की ह्या करायच्या कुठे किंवा कोणाला या संदर्भातलं विचारायचं किंवा काय, किंवा तुम्ही या सगळ्या ज्या क्रिया आहेत, शांतिकर्म आहेत, हे सगळं तुम्ही तुमच्या इथे होतं का आणि तुम्ही करता का? 100% प्रशांतजी की कालाय तस्मिन् नमः, कालानुरूप माणसाने बदलायला पाहिजे. त्याप्रमाणे ह्या सगळ्या शांतिकर्म जसजसं म्हणजे की आमचे यजमान आहेत त्यांच्या घरी जाऊन पण आम्ही या शांतिकर्म करतो किंवा ते जर फंक्शन स्वरूपात ठेवणार असतील तर त्याच्यामध्ये जाऊन देखील आम्ही हे सगळं कार्य करतो. याच्या व्यतिरिक्त प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे या सगळ्या शांती पूर्णपणे विधिविधानासकट केल्या जातात. याच्यामध्ये आम्ही इथपर्यंत अगदी की तुम्हाला जर तुमच्याकडे कोणी करणारं नसेल आणि तुम्हाला करायचं असेल, कारण जनरली असं होतं की या वयामध्ये गेल्यानंतर माणसाची स्वतःची तेवढी उमेद नसते करायची, मग तो त्याच्या
मुलांवर मुलींवर डिपेंड असतो. कधी कधी असं असतं की त्या मुली पण हौशी आहेत, परंतु त्या सासूरवाडीला आहेत, त्या इथे एवढा वेळ काढून येऊ शकत नाही. मग अशा वेळेला आम्हाला डायरेक्टली सांगतात की तुम्ही याप्रमाणे करा. दुसरं याप्रमाणे असंही आहे की आता ज्येष्ठ नागरिक लोकांचा संघ आहे, तर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे असे 10-10, 15-15 लोक एकत्र येऊन सांगतात की खरंच आमची मुलं आहेत की जे हौशी मौजेनी करणारे आहेत, परंतु त्यांना तेवढा वेळ नाही, तर आमच्याकरता अरेंज करा. मग त्यांच्या सगळ्यांना जो सुटेबल डेट होईल आणि त्या दिवशी मुहूर्त पण असेल, तो मुहूर्त धरून आपण त्यांच्याकरता पूर्णपणे त्याचं आयोजन करतो. आणि प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे हे इंडिव्हिज्युअलसुद्धा केले जातात आणि सेंटरतर्फे सुद्धा आम्ही करतो. अगदी तुलादानाची सुद्धा व्यवस्था आपल्याकडे पूर्णपणे आहे. आपण स्वतः तराजू त्याच्याकरता घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या पंचांगाप्रमाणे हे सगळं तुम्हाला लाभतंय की नाही हे सुद्धा आम्ही बघतो. आणि जो मुहूर्त काढू तो मुहूर्त इतका सुंदर काढतो की डेफिनेटली या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदाही होईल. आणि जेवढ्या लोकांनी या कार्यक्रमाला यावंसं वाटतं, तुम्हाला वाटतं की आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, त्या लोकांना सहभागीसुद्धा होता येईल अशा प्रकारचा मुहूर्त आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे धरतो. नक्कीच खूप छान अशी माहिती सर आपल्याला या विषयाच्या निमित्तानं देता आहेत. आणि जसं सरांनी आता म्हटलं की या सगळ्या गोष्टी सर स्वतः करतात, त्यामुळे त्याची माहिती तुम्हाला स्क्रीनवर जे दिलेले नंबर आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मिळेलच. सगळ्यात महत्त्वाचं असतं सर की मेडिकल सायन्स जे आपण म्हणतो, त्या मेडिकल सायन्समध्ये अनेक आजारांवरती, अनेक विकारांवरती रामबाण उपाय म्हणूया आपण, किंवा शस्त्रक्रिया केल्या जातात म्हणा, किंवा उपाय केले जातात, उपचार केले जातात. पण अशा स्थितीत सुद्धा ॲस्ट्रॉलॉजीची मदत घ्यावी का आणि ती कशासाठी? प्रशांतजी, जर तुम्ही बघितलं ना तर कित्येक रोग असे आहेत की माणसाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की त्यांना रोग झाले, ते औषधं करता जात आहेत, त्यांचे वेगवेगळे टेस्ट होत आहेत, परंतु सगळे रिपोर्ट त्यांचे नॉर्मल आहेत. म्हणजे डॉक्टर शेवटी म्हणतात की तुमच्या रिपोर्टमध्ये कुठेच काही नाही आहे, म्हणजे तुमचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत. आणि तरी त्या माणसाचं दुखणं तसं आहे तसं चालू असतं, त्याला बिलकुल रिलीफ नसतो. मग डॉक्टर त्यावेळेला सांगतात की तुम्हाला आहे ना मानसिक त्रास आहे, हा तुमच्या मनानीचा घेतलेला आजार आहे म्हणून. आणि आता मानसिक आजार धरलं तर एखाद्याचं पोट दुखतं, तर मग ते पोट दुखतंच आहे त्याचं, म्हणजे ते काही मानसिक नाही होऊ शकत. मग त्याच्यामध्ये पण असं असतं की एका विशिष्ट वेळेलाच पोट दुखतं, अशा प्रकारचे पण आजार त्याच्यामध्ये येतात. आणि मग त्यावेळेला असं होतं की सगळ्या टेस्ट करून झाल्या तरी पण त्याचं काही नॉर्मल सगळे रिपोर्ट आहेत. आणि रिपोर्ट नॉर्मल असताना मग त्यांच्यापुढे यक्ष प्रश्न असतो की आता आपण कुठली ट्रीटमेंट घ्यायची. त्याच्या वेळेला 100% त्यांना ॲस्ट्रॉलॉजी हा एकमेव सहारा आहे. किंवा असंही असतं की आपण याच्यामध्ये बघितलं तर प्रेग्नन्सी करता उत्सुक असतात आणि मग त्याच्याकरता ते प्रयत्न करत असतात. मग ते मेडिकल सायन्सचा आधार घेतात. त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की आपल्या दोघांमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नसतानासुद्धा प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाही आहे. मग त्याला कारण काय आहे? तर त्याला कारण काही नसतं. मग अशा वेळेला त्यांना ट्रीटमेंट किंवा त्यांना त्याच्यावरती मार्गदर्शनाकरता एकमेव सहारा काय असेल तर ॲस्ट्रॉलॉजी मार्गदर्शन असतं. म्हणजे उदाहरणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कपल आहे की मॅरेज होऊन त्यांचं 4 वर्ष झाले. पहिले 1-1.5 वर्ष त्यांनी प्लॅनिंगमध्ये ठेवलं, पण नंतर 1.5 ते 2 वर्ष ते सातत्याने प्रयत्न करत आहेत, परंतु संततीच्या बाबतीत काही रिझल्ट मिळत नाही. मग नॉर्मली ते डॉक्टरांकडे गेले, त्यांनी सांगितलं की ह्या टेस्ट आपल्याला करून घ्यायला पाहिजेत, याच्यामध्ये आपल्याला रिझन मिळेल आणि मग ट्रीटमेंट घेऊन ओके होईल. त्यांनी त्याप्रमाणे त्या सगळ्या टेस्ट केल्या, त्याचे सगळ्याचे रिपोर्ट नॉर्मल आले. सगळे रिपोर्ट नॉर्मल आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की वेट अँड वॉच, म्हणजे थोडा टाईम जाऊ दे की होईल. म्हणजे मग तो वेट अँड वॉचचा पिरियडसुद्धा 1.5 वर्ष निघून गेला, तरी पण संतती कन्सीव्ह होत नाही. मग त्यावेळेला त्यांनी काय करायचं? मग डेफिनेटली ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्यांनी दोघांच्या पत्रिका दाखवल्या. पत्रिका दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये नॉर्मल एक कर्म होतं की जे कर्म त्यांनी केल्यानंतर त्यांना संतती म्हणजे कन्सीव्ह होण्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. त्या प्रकारचं त्यांचं म्हणजे की जो विधिविधान होतं ते विधिविधान करून घेतल्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये त्यांना त्यांचे रिझल्ट मिळाले. म्हणजे तर ते कंटिन्युएशन होतं. त्यानंतर म्हणजे जसं आत्ताच्या ह्याच्यामध्ये लेडीजच्या बाबतीमध्ये मॅक्झिमम मुली ज्या 18-20 वर्षाच्या येतात, तर त्यांच्यामध्ये ह्या फूड हॅबिटमुळे की खूप कमी जेवण आहे किंवा सगळं ब्रेड आणि बटर याच्यावरच चाललेलं आहे, तर हे खाण्यामुळे सुद्धा त्यांच्या सिस्टीममध्ये खूप सारा प्रॉब्लेम येतो. जो MCचा प्रॉब्लेम येतो त्यांना कंटिन्यू करावा लागतो, PCOD प्रॉब्लेम त्यांना कंटिन्यू राहतो आणि पुढे जाऊन कुठेतरी याच गोष्टीमुळे त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येणार असतो. तर डेफिनेटली ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आम्ही पहिले त्यांना यावेळेला मार्गदर्शन करतो की तुमची फूड हॅबिट बदला. तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःकरता वेळ काढा. तुमचं फुल मील जे आहे ते फुल मील दिवसातून एकदा तरी घेत जा, असं सर्वतोपरी मार्गदर्शन याच्यामध्ये होतं. म्हणजे असं आहे की ज्या आजारांना इलाज नाही आहे त्यांनी इकडे येण्यापेक्षा मी तुम्हाला पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं की जे रोग तुम्हाला झालेले आहेत किंवा आजार तुम्हाला झालेले असतील तर त्या आजारावरती औषध देण्याकरता तुम्हाला डेफिनेटली आयुर्वेद आणि या सगळ्या मेडिकल सायन्स गोष्टी आहेत. म्हणजे पण निरोगी राहायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीशिवाय पर्याय नाही आहे. आणि असेही ज्यावेळेला असेल की असा कुठलाही इलाज तुम्हाला अवेलेबल नाही, तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल लेवलला येतात, डेफिनेटली तुम्ही त्यावेळेला एकदा ॲस्ट्रॉलॉजी ओपिनियन घेतलं पाहिजे आणि श्रद्धापूर्वक तुम्ही त्याच्यामधलं जे कर्मकांड किंवा जे काही गोष्टी आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून केला तर मी 100% सांगतो की तुम्हाला निश्चितपणे बरं वाटेल आणि तुमचा रोग पूर्णपणे बरा होईल, तुम्ही निरोगी व्हाल आणि आरोग्यधन संपदा तुम्हाला साकारता येईल. नक्कीच सर, अगदी कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटचं 1 मिनिट माझ्याकडे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक व्यक्तीला निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य
या दोन्ही गोष्टी खूप हव्या असतात. सर्वसामान्य प्रेक्षक आमचा नेहमीच आपले कार्यक्रम जवळून पाहत असतो, त्यांना तुमचं मार्गदर्शन आवडत असतं. अशा सगळ्या व्यक्तींना तुम्ही जाता काय मार्गदर्शन कराल? मन करारे प्रसन्न, सर्व सुखाचे आगर. म्हणजे मन प्रसन्न असेल ना तर सगळ्या गोष्टी ओके असतात. दीर्घायुष्य पण प्राप्त होईल आणि निरोगी जीवन पण राहील. तर मन सदैव आनंदी ठेवा. त्याच्याकरता मेडिटेशन सर्वात सोपा पर्याय मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो. मेडिटेशन करत चला, डीप ब्रिदिंग करत चला, महामृत्युंजय मंत्राचा जप करत चला, रेग्युलर शंकराच्या पिंडीवरती पाणी वाहणं हा सुद्धा खूप चांगला संस्कार आहे. त्याच्यानंतर जसं महामृत्युंजय याग आहे तर महामृत्युंजय यागामध्ये सामील व्हा. रुद्र तुम्हाला घरीसुद्धा यूट्यूबवरती लावून रुद्राभिषेक करता येईल, तर त्याप्रमाणे रुद्राभिषेक करत जा. या सगळ्या गोष्टी डेफिनेटली खूप लाभदायक आहेत आणि डेफिनेट फायदा देणाऱ्या आहेत. ज्यांना शक्य असेल आणि या वयोगटामध्ये असेल तर या वयोगटामध्ये तुमच्या ज्या ज्या शांतिकर्म तुम्हाला करता येणं शक्य असेल तर हे शांतिकर्म करा. हे डेफिनेटली तुम्हाला लाभदायक राहील. याच्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या यात्रांचं, तीर्थयात्रांचं आयोजन करतो. ते आयोजनसुद्धा ह्याच्याकरताच आहे की कुठेतरी तुमच्या रेग्युलर रुटीनमधून तुम्ही बाहेर निघावं, कुठेतरी तुम्ही धर्माचं आयुष्य जगून बघावं, कुठेतरी तुमच्या आयुष्यामध्ये चेंज व्हावा. आणि हा आध्यात्मिक चेंज खूप चांगला असतो. स्पिरिच्युअल लाईफ खूप सुंदर आहे. संसार 100% खूप चांगला करायचा आहे, नेटाने करायचा आहे. पण त्याच्याबरोबर आपलं मन प्रसन्न पाहिजे, आपण आनंदामध्ये पाहिजे, आपल्यावरती कुठलाही ट्रेस नाही पाहिजे. आणि हे सगळं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला एकमेव शांती अध्यात्म देऊ शकता, एकमेव शांती तुम्हाला स्पिरिच्युअलिटी देऊ शकता. आणि या सगळ्याचा आगर, या सगळ्याचं जर एंट्रन्स काय असेल तर 100% ॲस्ट्रॉलॉजी आहे. तुम्ही प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या. तुम्ही 100% आरोग्यम धनसंपदा हे तर तुम्हाला आशीर्वाद लाभतीलच. दीर्घायुष्य तुम्ही 100% असाल आणि तुमचं जीवन सुखी आणि आनंदी असेल. नक्की. खूप छान असं मार्गदर्शन सरांनी आजच्याही भागामध्ये आपल्याला केलेलं आहे. तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील, अडचणी असतील, तुम्ही थेट सरांना जाऊन भेटू शकता. पनवेलमध्ये सर असतात सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये. प्रत्येक शनिवार आणि रविवारी सर दादर मुंबई येथे असतात. आणि या महिन्याच्या 29, 30 आणि 31 तारखेला सर पुण्यामध्ये आहेत. कुठेही तुमच्या जिथे कुठे तुम्हाला जवळ शक्य असेल तुम्ही जाऊ शकता, सरांची भेट घेऊ शकता आणि निश्चितपणानं सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सर तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भले करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भले करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.